नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर. कोण कुणाला भेटलं त्यावर राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. लोकशाहीत संवाद व्हायला हवा. सुरेश धस यांनी भेट घेतली असली तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार अशी त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंडे धस भेटीवर पहिली प्रतिक्रिया. कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचारावरून सुरेश धसांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर रोख. कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या. धसांचं कृषी विभाग सचिवांना पत्र. शेतकऱ्यांच्या पीक विम्यात या लोकांनी पैसे काढले. कृषी मंत्र्यांनी 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचं सांगितलं. सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. आमदार संदीप क्षीरसागरांच्या भेटीवरील प्रश्नावर अजितदादा संतापले. बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागरांनी भेट घेतली. अजितदादांची माहिती. सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर या दोन्ही भेटीत अंतर. आमदारला मतदारसंघातील कामासाठी उपमुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं. संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या घेतलेल्या भेटीनंतर सुळेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये मांडवली सुरेश धस धनंजय मुंडे भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका. राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याच्या धसांना सूचना असल्याचा आरोप. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीच बोलले नाही. राजकारण कधी उलटतील हे सांगता येत नाही. सुरेश धसांविरोधात सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय आक्रमक. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश. सीआयडीने केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाचे आदेश. कृष्णा आंधळेचा पाठीराखा कोण हे सर्वांना माहिती. पाठीराख्याकडून कृष्णा आंधळेला अभय. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. फक्त 2 तास ईडी आमच्या हातात द्या. शहा सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील. राऊतांचं आव्हान. तर मूर्खांना मी उत्तर देत नाही. राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. ईडी हातात द्या. शहा सुद्धा मातोश्रीवर प्रवेश करतील. या राऊतांच्या वक्तव्यावर मीडियाने विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांची प्रतिक्रिया. संजय राऊतांबद्दल काय बोलावं? तर शेख चिल्लीसारखे प्रकार चालले. जोकरच्या भूमिकेत सध्या राऊत. सकाळपासून काहीही बडबडतात. गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांच्या शहांवरील वक्तव्याला मंत्री संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांच्या हातात आता बांगलादेश द्या. काहीही स्टेटमेंट करायचं असं म्हणत शिरसाटांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेत कोणी राहिला नाही. सगळे दुसऱ्या पक्षात चालले. ठाकरेंचा पक्ष चालवतो कोण हा प्रश्न संजय शिरसाट यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला. ज्यांनी हिंदुत्व डॅमेज केलं त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बैठक झाली. ठाकरेंच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचा टोला. तर जसं विधानसभेत यश मिळालं तसं पालिका निवडणुकीतही मिळणार. शिंदेंकडून विश्वास व्यक्त. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. पक्षात संधी मिळाली नाही असं म्हणालो नाही. तर राजकीय कारकिर्दीत क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं बोललो. कुठल्याही पक्षाचं नाव घेतलं नाही. नाराजीबाबतच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण. भास्कर जाधवांचा व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. मोरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरही विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. भास्कर जाधव फुगून बसायला काय शिंदे आहेत का? भास्कर जाधवांसोबत माझी चर्चा झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते कोकणात जाण्याच्या तयारीत. संजय राऊतांची माहिती. भास्कर जाधव आता तुमच्याबरोबर राहणार नाही. योग्य वेळेची ते वाट पाहतात. भास्कर जाधव यांच्यासोबत राहणार नाहीये जवळपास निश्चित. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महायुतीत वादविवाद होऊ नये यासाठी एकत्र लढण्याची भूमिका. आम्ही कमजोर नाही, स्वबळावर लढू. शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं विधान. महायुतीत कुठलीही कुस्ती सुरू नाहीये. तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय. छोट्या मोठ्या कुरबुरी असतात पण कुठलीही टोकाची भूमिका नाही आमच्यात. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांकडून गिरीश महाजनांचा राजकारणातील पैलवान असा उल्लेख. आपण सर्वांनी मिळून विधानसभेला विरोधकांना धोबी पछाड दिला. फडणवीसांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून महाकुंभमेळ्यात पवित्र संगमात स्नान. देशवासियांच्या आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी गंगा मातेकडे प्रार्थना. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर. गडकरी वसतिगृह आणि जिम्नॅशियम हॉलचं उद्घाटन करणार. जयंत पाटीलही या कार्यक्रमाला हजेरी लावणार. खासदार श्रीरंग बारणे लिखित संघर्ष योद्धा पुस्तकाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन. संघर्ष योद्धा या पुस्तकात खासदार बारणे यांचा जीवनपट उलगडला जाणार. आंध्र प्रदेशातील तिरुपतीत आजपासून इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला सुरुवात. आज देवेंद्र फडणवीस आशिषेला चंद्रबाबू नायडू एक्स्पोला हजेरी लावणार. या एक्स्पोमध्ये 57 देश सहभागी असणार. राज्यात पुन्हा एकदा घर चलो अभियान. 1,51,00,000 सदस्य जोडणीचं अभियान सुरू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सिंधुदुर्गातील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.
दिल्लीतील सरकारच्या शपथविधीसाठी भाजपची तयारी. शपथविधीच्या तयारीसाठी भाजपची टीम तयार. शपथविधीच्या तयारीसाठी विनोद तावडे तरुण चूक प्रभारी. ठाकरेंच्या शिवसेनेतील पडझड थांबवण्यासाठी नेत्यांचं मिशन कोकण. प्रमुख नेते लवकरच कोकणात जाणार. संजय राऊतांची माहिती. विधानसभेला सगळे विरोधात असतानाही भाजपची ताकद दाखवली. बदलापूरमध्ये भाजप एक हाती सत्ता जिंकेल. आमदार किसन कथोरे यांच्याकडून विश्वास व्यक्त. इंडिया आघाडीत काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर. आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीतील किस्सा सांगत केजरीवालांची काँग्रेसवर टीका. केजरीवालांसोबत झालेला संवाद सामनातून समोर. हरियाणा आणि दिल्लीत काँग्रेसने आपसोबत युती होऊ दिली नाही. काँग्रेसला भाजपला नाही तर मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं. केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून समोर. हरियाणा विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा लागला असता. महाराष्ट्रासह आम्ही काही गोष्टी सहन केल्यात. संजय राऊतांचा काँग्रेसवर निशाणा. नेमकं कुणाविरोधात लढायचं हे आधी केजरीवालांनी ठरवून घ्यावं. पराभवाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा चिंतन करणं महत्वाचं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा केजरीवालांसह राऊतांवर हल्ला. लाडक्या बहिणींची नावं कापली तर मतांसाठी लाच दिली हे सिद्ध होईल. नाव कापल्यास भगिनींना घेऊन मंत्रालयात घुसू. मंत्र्यांचं जण मुश्किल करून टाकू. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा. सरकारने सर्व योजनांसाठी बजेट दिलेलं आहे. शिवभोजन बंद होणार नाही. राज्यात सर्व योजना सुरू राहणार. बावनकुळेंचं वक्तव्य. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार. लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन याची तपासणी होणार. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतून वगळणार. सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 3,000 देणार होतो. आम्ही कोणालाही वगळलं नसतं. मात्र आता काहींना वगळलं हे दुर्दैव. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचा आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं. मात्र चुकीचा लाभ घेतल्याचं निवडणुकीनंतर लक्षात आलं. लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांची प्रतिक्रिया. स्वतःचं घर सांभाळता येत नाही तो पक्ष काय सांभाळणार. भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसनंतर राणेंची ठाकरेंवर टीका. तर येत्या काळात महायुतीत अनेक प्रवेश होताना दिसतील. राणेंचा सूचक इशारा. पश्चिम महाराष्ट्र आधी शेकाप नंतर काँग्रेस शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जायचा. आता भाजपनं या बालेकिल्ल्याची धुळधाण उडवली. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर लोकसभेतील वचपा विधानसभेत काढला. पाटलांचं विधान. पोलिसांकडून बबन गित्तेंची संपत्ती जप्त करण्याचे प्रयत्न. बीडच्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात गित्ते फरार. संपत्तीच्या जप्तीसाठी कोर्टाकडे परवानगी मागणार. बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष. सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचं लोकांच्या सेवेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण. राज्यातलं पहिलं शासकीय कॅन्सर केअर युनिट मिरजेत होणार. 250 बेडच्या कॅन्सर केअर युनिट हॉस्पिटलच्या बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवला जाईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून विचारपूस. रुग्णांच्या उपचारासंदर्भात संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी बच्छाव यांची महत्वपूर्ण चर्चा. धुळ्यात कृषी कन्या प्रियंका जोशीकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विधानाचा कवितेतून समाचार. समाज माध्यमांवर कृषी कन्येची कविता व्हायरल. मुंबईच्या गोरेगावमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराला खासदार श्रीकांत शिंदे, रामदास कदम यांची उपस्थिती. 10,000हून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील तांदूळ घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक. आरोपीला कर्नाटकातील कलबुर्गी येथून ताब्यात घेतलं. मुख्य आरोपी संजय अग्रवालला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. रायगड जिल्ह्यात तिहेरी तलाक प्रकरणात गुन्हा दाखल. पीडित महिलेकडे 1 कोटी रुपयांसह फ्लॅटची मागणी. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवरदेवासह इतर 4 जणांवर गुन्हा दाखल. आयपीएल 2025 वेळापत्रक जाहीर. यंदाचा आयपीएलचा हंगाम 22 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवला जाणार. आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी संघामध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होईल. जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. एससीबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी. सीईटी प्रवेशावेळी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीवर निश्चित झालेला प्रवेश रद्द होऊ नये यासाठी मुदतवाढ. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा. क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरने हात जोडून मागितली माफी. मराठी तरुणाला हिंदी गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती. मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा. उल्हासनगरात आरपीएफ जवानाची मुजोरी. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला. मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल. न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पॉनला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. न्यू इंडिया बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याची हितेश मेहताची कबुली.
मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदानं विकसित करावी. 200 एकर खुल्या जागेपैकी 50 एकर जागा राखीव ठेवावी. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. रायगडच्या महाडमधील दौलतगडावर स्वच्छता मोहिमेचं आयोजन. स्वच्छता मोहिमेदरम्यान श्री गणेशाची पाषाण मूर्ती आढळली. मूर्ती फार जुन्या काळातील असावी असं इतिहास अभ्यासकांचं मत. जळगावच्या जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. प्रसिद्ध कुस्तीपटू विजय चौधरीकडून विदेशी पैलवान चितपट तर विदेशी पैलवानांसोबत जिंकल्याचा आनंद खूप मोठा. विजय चौधरींची प्रतिक्रिया. मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुरी रोटी बंद. कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजीवरील भट्टी वापरण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. मुंबईत निधी अभावी 32 रेल्वे स्थानकांची कामं अद्यापही कागदावरच. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर स्थानकांच्या विकास आणि नव्या स्थानकांसाठी निधीची पूर्तता नाही. नागपूरच्या डोरली गावाजवळ दारुगोळा बनवणाऱ्या कंपनी स्फोट. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून चौकशीचे आदेश. कंपनीतील स्फोटात 2 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी. चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सन्मित्र महिला बँकेचा रौप्य महोत्सव संपन्न. यावेळी सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित. बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी. 18 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार. अहिल्यानगरमध्ये छावा चित्रपटाचा उत्साह. छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करत तरुणांनी चित्रपटगृह गाठलं. शंभूराजेंच्या जयघोषाने चित्रपटगृह दुमदुमला. मीरा भाईंदरमधील नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाला स्वर्गीय रतन टाटांचं नाव द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. मनसे पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तसं पत्र. धुळ्याच्या राजश्री शाहू महाराज नाट्यमंदिर खानदेश माळी महासंघाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात 250 वधूवरांनी आपला परिचय दिला. धुळे शहरात सिंधी बांधवांच्या वतीने सामूहिक पूजेचं आयोजन. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने सिंधी बांधवांची उपस्थिती. अंबरनाथमध्ये झाड पडून कामगार जखमी झाल्याप्रकरणी बिल्डर विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा. बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे झाड पडल्याचा पालिकेचा निष्कर्ष. नाशिकच्या गोविंदनगर परिसरात ज्यूस पिण्यासाठी थांबलेल्या शिक्षकांना कारची धडक. अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील वेळापूर शिवारात बंदूक दाखवून साई भक्तांची गाडी अडवून लूटमार. या घटनेत 1 लाखाचा ऐवज लंपास. कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या पेडगावमधील पंदिर परिसरात रस्त्याच्या कामाला सुरुवात. स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास. धाराशिवच्या तुळजापुरात दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन. धाराशिवमधील 1540 दिवाणी प्रकरणं तुळजापूर न्यायालयाकडे वर्ग. वर्ध्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न. मेळाव्यात प्रलंबित समस्यांवर विचारमंथन. भोरमध्ये भैरवनाथ देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून 20 पेक्षा अधिक पैलवान सहभागी. जळगावात कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन पंचाच्या भूमिकेत. नमो कुस्ती महाकुंभ स्पर्धेत महाजनांचं नवं रूप पाहायला मिळालं. अभिनेत्री सयाजी शिंदेंनी शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन घेतलं. शिंदेंकडून शनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाला तैलाभिषेक. अहिल्यानगरच्या राहुरीतील मानोरी गावात भर दिवसा बिबट्याचा धुमाकूळ. शेतकऱ्यांवर हल्ला. वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.